फ्रेंड्स नमस्कार. समर्थ अकॅडमी भंडारा या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्रामध्ये जी होमगार्ड भरती निघालेली आहे त्याच्यामध्ये त्या ठिकाणी कोणकोणत्या जिल्ह्याचे फॉर्म सुरू झालेले, डेट काय आहेत, या सर्व गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, स्किप करू नका. आणि जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर आपल्या मित्रमैत्रिणींना पण हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांना पण याचे अपडेट्स मिळत राहतील. तर होमगार्ड्स भरतीची जाहिरात या ठिकाणी आलेली आहे आणि याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता साताऱ्याची तर बरेच दिवस झालं निघून, ज्याची डेट अर्ज भरण्याची 15/7 ते 31/7 आहे. त्याच्यानंतर नांदेडची आलेली आहे होमगार्ड, ज्याच्यामध्ये डेट्स आहेत 25/7 ते 14/8/2024 यापर्यंत असणारं या ठिकाणी नांदेडची आहे. रत्नागिरीची पण सेम असेल या ठिकाणी 25/7 ते 14/8. त्याच्यानंतर पुढचा जो जिल्हा आहे तो पुढचा जिल्हा पाहूयात, तो आहे या ठिकाणी जळगाव. इथली या ठिकाणी 25/7 ते 14/8 यापर्यंत आहे. चंद्रपूर 25/7 ते 10/8. त्याच्यानंतर यवतमाळ 26/7 ते 17/8. सिंधुदुर्ग 25/7 ते 14/8. धुळे 25/7 ते 14/8. त्याचबरोबर पुढचे जिल्हे आहेत या ठिकाणी हिंगोली 25/7 ते 14/8. अमरावती 25/7 ते 5/8. बीड 26/7 ते 16/8. त्याच्यानंतर पुढचे जिल्हे पाहूत. धाराशिव जिल्ह्याची होमगार्ड भरती ही पण फॉर्म भरण्याची तारीख 25/7 ते 14/8. वाशिम 26/7 ते 14/8 आणि भंडारा जिल्हा 26/7 ते 16/8 या दरम्यान असणारं तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरायचे आहेत. एक गोष्ट लक्षात ठेवा, इथं त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की तुम्ही ज्या जिल्ह्याचे आहात त्याच जिल्ह्यात तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. तुम्ही ज्या पोलीस याच्यामध्ये येता त्या असणाऱ्या SP ऑफिसच्या अंतर्गत येत असाल त्याच SP ऑफिसच्या अंतर्गत तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. फॉर्म भरण्याची लिंक वगैरे आपल्या टेलिग्राम चॅनलवर मी ऑलरेडी टाकलेली आहे. त्या ठिकाणी तुम्हाला जॉईन करायचं आहे. टेलिग्राम चॅनलचं नाव समर्थ अकॅडमी भंडारा हे आहे. त्याच्यानंतर पुढचे काही महत्त्वाचे मुद्दे याच्यामध्ये आपण पाहूयात. बघा, ही भंडाऱ्याची जाहिरात आहे. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता जिल्हा भंडारा होमगार्ड नोंदणी, याच्यामध्ये तुम्हाला हे माहितीपत्रक दिलेलं आहे. होमगार्डचं त्या ठिकाणी जे वय वगैरे भत्ते या ठिकाणी तुम्हाला दिलेले आहेत. इथं भत्ते आहेत. त्याचबरोबर होमगार्ड नियुक्ती कशी करायची हे सांगितलेलं आहे. पुढचं बघा, होमगार्डचे यांनी फायदे सांगितले आहेत जे आपण ऑलरेडी व्हिडिओमध्ये पाहिलेले आहेत. जर तुम्ही तो व्हिडिओ पाहिला नसेल तर जाऊन पाहून घ्या, त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो. त्याच्यानंतर परत एक वेळ तुम्हाला होमगार्ड पात्रतेचे असणारे निकष या ठिकाणी मी दाखवतो. बघा, होमगार्ड पात्रतेचे निकष काय आहेत किंवा तुम्हाला जर होमगार्ड व्हायचं असेल तर काय पात्रता पाहिजे. तर पहिले तर तुम्ही 10वी पास असलं पाहिजे. दुसरं तुमच्याकडे शारीरिक पात्रता काय काय आहे. तर पहिले वयाची अट 20 ते 50च्या आत पाहिजे. एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमचं वय 18+ असेल तर तुम्ही इथं अपात्र होणार. तुमचं वय या ठिकाणी 20+ पाहिजे. किती प्लस पाहिजे? 20+ असेल तरच तुम्हाला त्या ठिकाणी होमगार्डच्या भरतीमध्ये समाविष्ट होता येईल, अन्यथा होता येणार नाही. जे लोक 18 वर्ष पूर्ण आहेत सध्याच्याला 18 ते 20च्या मध्ये आहेत, 18 ते 20च्या मधले सर्व लोक या ठिकाणी होमगार्डसाठी अपात्र होतात. तर अशा लोकांना सांगणं एकच आहे की तुम्ही फॉर्म भरून बिनकामी पैसे वाया घालू नका. कारण यांनी स्पष्ट इथं तुम्ही पाहू शकता या ठिकाणी पर्याय जो 1 नंबर आहे पात्रता क्रमांक ह्याच्यामध्ये लिहिलेला आहे 20 वर्ष पूर्ण पाहिजे. चालू असेल तरी पण तुम्हाला इथं फॉर्म भरता येणार नाही. आणि कधीपर्यंत 20 वर्ष पूर्ण पाहिजे तर त्याची डेट आहे 16/8/2024 पर्यंत. जर तुम्हाला 20 वर्ष पूर्ण होत असतील तरच तुम्हाला असणारे या ठिकाणी हा होमगार्डचा फॉर्म भरता येईल. उंची दुसरा मुद्दा, पुरुषांकरता 162 सेंटीमीटर आहे तर महिलांकरता 150 सेंटीमीटर आहे. छाती फक्त पुरुषांसाठी न फुगवता 76, फुगवल्यानंतर 5 सेंटीमीटर कमीत कमी वाढली पाहिजे. त्याच्यानंतर आवश्यक कागदपत्रे काय काय लागतात हे इथं तुम्हाला दिलेलं आहे. पहिलं रहिवासी पुरावा, ह्याच्यामध्ये आधार कार्ड आणि मतदान कार्ड दोन्हीही अनिवार्य केलेला आहे. अनिवार्याचा अर्थ ऑप्शनल नाही आहे, हे पाहिजे म्हणजे पाहिजेच. बिलकुल याच्यामध्ये कुठलीही सूट मिळणार नाही. आधार कार्ड असेल फक्त तर चालणार नाही, त्याच्यासोबत मतदान कार्ड पण गरजेचं आहे. शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र म्हणजे तुम्ही SSC पास झालेले आहात याचं प्रमाणपत्र.
त्याच्यानंतर जन्मदिनांकाच्या पुराव्याकरता तुम्ही जे डिप्लोमा म्हणता विदर्भामध्ये तर तो चालतो, किंवा तुमचं लिव्हिंग सर्टिफिकेट, या दोन्हीपैकी कोणतंही एक चालतं. इथं दोन्ही कंपल्सरी नाही आहेत. जसं इथं रहिवासी पुरावा आणि मतदान कार्ड आणि आधार कार्ड दोन्ही अनिवार्य आहेत, म्हणजे कंपल्सरी आहेत. त्याच्यानंतर तांत्रिक अर्हता धारण करत असेल तर ते ITI वगैरे असेल तर. त्याच्यानंतर खाजगी नोकरी करत असल्यास त्या मालकाचं ना हरकत प्रमाणपत्र आणि 3 महिन्याच्या आतलं पोलीस चारित्र्य प्रमाणपत्र, ज्याला आपण त्या ठिकाणी कॅरेक्टर सर्टिफिकेट म्हणतो. त्याच्यानंतर यांनी इथं गुण कसे दिले जाणार आहेत. पेपर नाही आहे, होमगार्डला पेपर नाही आहे, पेपर नाही ही गोष्ट लक्षात ठेवा. ह्याच्यामध्ये कुठेही पेपरचा उल्लेख नाही. फक्त या ठिकाणी शारीरिक चाचणी आहे. पुरुषांसाठी 1600 मीटरला 20 गुण आहेत, ज्याची विभागणी तुम्ही इथं पाहू शकता. 5-10 पर्यंत आले 20, 5-10 ते 5-10 30, 18, 5-30 ते 5-50 16, 5-50 ते 6-10 14, 6-10 ते 6-30 12, 6-30 ते 6-50 10. हे पुरुषांचं आहे. इकडे तुम्ही महिलांचं पाहू शकता. 800 मीटर 25 गुण असतील. 2:50 पर्यंत आलात तर 25 पैकी 25, 2:50 ते 3 पर्यंत 22, 3 ते 3:10 18, 3:10 ते 3:20 14 आणि 3:20 ते 3:30 10. आणि पुढे एक महत्त्वाचा मुद्दा यांनी इथं सांगितलेला आहे की 10 पेक्षा कमी गुण जर मिळाले तर तुम्ही अपात्र होणार. एक लक्षात ठेवून द्या. 10 पेक्षा कमी गुण जर या असणाऱ्या धावण्याच्या इव्हेंटमध्ये मिळाले तर तुम्हाला सरळ अपात्र केल्या जाईल. पुढचा मुद्दा, पुढचा इव्हेंट या ठिकाणी काय आहे तर तो पुरुष उमेदवाराकरता गोळाफेक या ठिकाणी दिलेला आहे. टोटल 10 मार्क आहेत. याची विभागणी पोलीस भरतीसारखीच आहे, गुणांची नाही. जे मीटरची आहे ती तशीच असणार आहे. 8.5 किंवा त्यापेक्षा 10, 7:90 ते 8:50, 9, 7:30 ते 7:90 8. आणि त्याच्यानंतर इथे एक महत्त्वाचा मुद्दा खाली दिलेला आहे त्यांनी. पहिले महिलांचं बघा. 6 मीटर किंवा त्यापेक्षा जास्त फेकला 10, 5:50 ते 6च्या दरम्यान 8, 5 ते 5:30 6. पुढे एक महत्त्वाचा मुद्दा इथे दिलेला आहे. गोळाफेकमध्ये पात्र होण्यासाठी तुम्हाला कमीत कमी 4 गुण आवश्यक आहेत. त्याच्यानंतर पुढे त्यांनी सांगितलं आहे तांत्रिक अर्हतेचे गुण वगैरे या ठिकाणी दिलेले आहेत. ITI केलं असेल तर, क्रीडा प्रमाणपत्र असेल तर, माजी सैनिक, NCC जर तुम्ही केलेला असेल तर तुम्हाला 2 गुण 1 गुण अशा पद्धतीने मिळतील. म्हणजे 1 अट पूर्ण केली तर 2 गुण, 2 अटी पूर्ण असतील तर 3, यापैकी 3 अटी पूर्ण असतील तर 4. याचं पूर्णपणे विश्लेषण आपण अगोदरच व्हिडिओमध्ये केलेलं आहे. त्याच्यानंतर एक गोष्ट लक्षात ठेवा. इथं एक महत्त्वाचा मुद्दा, उमेदवार ज्या भागातील रहिवासी आहे, एक मिनटं बघा इथं काय म्हटलेलं आहे. उमेदवार ज्या भागातील रहिवासी आहे तो भाग ज्या पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येतो त्याच पोलीस ठाण्याअंतर्गत पोलीस ठाणे आणि पथकामध्ये त्याच जिल्ह्यात अर्ज दाखल करता येईल. इतर जिल्ह्यातील अर्ज बाद ठरवता येतील. तुम्ही ज्या जिल्ह्याचे रहिवासी आहात, ज्या जिल्ह्याच्या पोलीस स्टेशन अंतर्गत येता त्याच जिल्ह्यात असणारा तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. फॉर्म भरण्याची वेबसाईट इथं तुम्ही पाहू शकता. वाटल्यास ही लिंक असणारी तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर मिळेल, तिथं जॉईन व्हा. तर असा हा संपूर्ण माहिती पूर्ण व्हिडिओ मी तुमच्यासमोर मांडलेला आहे. हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्सद्वारे मला कळवा. त्याचबरोबर तुमच्या सूचना असतील त्याही असणाऱ्या मला कमेंट बॉक्सद्वारे कळवा. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. पण तोपर्यंत धन्यवाद. टेक केअर.